नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला थोड्या वेगळ्या प्रकारची एक बॅग शिकवणार आहे. इथं अशा आतल्या बाजूने मी चेन लावली आहे आणि उलटसुलट असं मी विणल्यामुळे इथे आपल्याला आतल्या बाजूने पायपिंग पण करायची नाही आहे. एकदम साधी सोपी अशी ही बॅग आहे. तुम्ही टिफिन बॅग म्हणून पण हिचा उपयोग करू शकता. बघा, हा बेस पण तुम्ही बघा, खूप सुंदर असा बेस आपला तयार झाला आहे. कशी वाटली बॅग? मग छान आहे ना? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुंदर अशी बॅग बनवण्यासाठी मी असा हा आयताकृती भाग घेतला आहे पीस, आणि त्याच्या आतमध्ये एक प्लॅस्टिकची बॅग लावून खालती अस्तर लावून घेतला आहे आणि चारी बाजूने शिवला आहे. आता त्याचं मी तुम्हाला माप सांगते. हे आहे 22 इंच बाय 17 इंच, 22 बाय 17 इंचाचा आहे. आता आपण काय करणार आहे, ह्याच्याशी मधोमध घडी घालणार आहे. इकडे 17 इंच पाहिजे आणि 22 इंचापासून आपण हे दुमडणार आहोत. ठीक आहे. आता इकडे मी चारी कोपऱ्यांना 2-2 इंचाचं माप घेणार आहे. बघा, 2 इंचाचं मी मार्किंग करून घेतलं आहे. आता हे चारी कोपरे आपल्याला 2-2 इंचाचे कापून घ्यायचे आहेत बरं का. चारी कोपरे कापायचे आहेत आपल्याला. नीट लक्ष देऊन बघा. हे चारी कोपरे मी कापून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण कटिंग केल्यावर हे असे चारी कोपरे कापलेले दिसतील. आता हे 2 बंद घेतलेत आहे मी. आता बंदाचं माप सांगते मी तुम्हाला. बंद घेतले 22 इंच बाय 1 इंच. आता काय करायचं, हे जे कोपरा कट केलाय ना आपण, तिथून आहे ना 4 इंच आतमध्ये घ्यायचे आणि इकडनं पण 4 इंच आतमध्ये घेणार आहोत, म्हणजे माप करणार आहोत. आणि मग आता तिथे ना आपण हा जो बंद आहे असा हा थोडासा हे करायचा आणि त्याच्या इथे असं चौकट शिवून घ्यायचं. तशीच ही दुसरी बाजू पण थोडीशी अशी दुमडून त्या बाजूला असं चौकोन ठेवा. आता इथे अशी चौकोन शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आपण बंद लावून घेणार आहोत. जे कट केलं ना तिथून 4 इंच आतमध्ये घेतलेलं आहे आपण. चला तर मग बंद लावून घेऊया. आता अशा प्रकारे बंद माझे लावून झालेले आहेत बरं का. आता काय करायचं पुढे, आता पुढे ना मी म्हणजे ह्याच आकाराचा एक परत अजून एक अस्तरचा पीस घेतलेला आहे. आता तो आपण काय करणार आहोत, इथे सरळ बाजूने ठेवणार आहोत. अशा पद्धतीने ठेवणार आहे आणि चारी बाजूने शिवून घ्यायचे. फक्त इथे जे आहे ना, एवढं 2 ते 2.5 इंच आपण शिवणार नाही आहे. बाकी चारी बाजूने हा पीस आपण शिवून घेणार आहोत. लक्षात घ्या बरं का. फक्त 2 ते 2.5 इंच आपण इथं बिना शिलाई तशीच ठेवणार आहोत आणि बाकी इकडं शिवून घेणार आहोत. ठीक आहे, कळलं ना? त्याप्रमाणे आता आपण शिवून घेऊया. आता अशा पद्धतीने मी हे शिवून घेतलं आहे. आणि आता इथे मी अशी रिकामी म्हणजे न शिवलेली जागा अशी ठेवली. आता इथून येणं आपण हे सरळ करणार आहोत. हो का. आता मी हे सरळ केलं आहे. हे सगळे कोण आहेत ना, नीट आपल्याला व्यवस्थित बाहेर काढायचे बरं का. असे जर राहिले असं तर नीट एखादी पेन वगैरे घालून किंवा अशी लांब अशी वस्तू घालून हे कोण आहेत ना असे नीट बाहेर काढायचे आहे. ठीक आहे. आता इथून सगळीकडनं आपण ह्याच्यावर येणं एक दाब शिलाई मारणार आहोत. हे असं आतमध्ये पण घ्यायचं आणि इथे पण एक दाब शिलाई मारायची. आणि ही दाब शिलाई मारून झाली की जे हे बंद आहेत ना, हो का, हे जे बंद आहे ना त्या बंदाची इथून एक सरळ शिलाई मारून घ्यायची आपण. ठीक आहे. हे सगळीकडे मी दाब शिलाई मारून घेतलेली आहे. आता काय करायचं, हे असं उलटं करायचं आणि बरोबर ह्या 2 लाईन हे 2 लाईनी असे शिवून घ्यायच्या. कडेच्या 2 लाईनी ह्या शिवून घ्यायच्या आणि हे शिवून झाले की हे त्रिकोण पण होतं. हे शिवलं की मग हे त्रिकोण जे आहे ते असं इथे शिवून घ्यायचं आपण. अशा पद्धतीने शिवून घ्यायचं.
आपल्याला इथे आतमध्ये पायपिंग करायची आता गरज नाही आहे काय, फक्त हे 2 शिवून घ्यायचं आहे. चला तर मग शिवून घेऊ. ह्या पहिले सरळ लाईन शिवून घ्यायच्या, नंतर हे आपण कॉर्नर शिवून घेणार आहोत. तर हे कडेचे दोन्ही भाग आणि हे कॉर्नर माझे शिवून झालेले आहेत. आता आपण बॅग सरळ करूया. आता ही बॅग आपण सरळ केली आहे. आता आपण इथे ना चेन लावणार आहोत. आता इथे आपण ही जी शिलाई मारली ना तिथे चेन लावायची आपण. नीट बघा तुम्ही. आता ही चेन आहे ना मी 15 इंचाची चेन घेतलेली आहे. किती इंच? 15 इंच. आता ही अशी उघडायची आणि इथे दोन्ही बाजूला कडेला अशी थोडी थोडी सोडून 1-1 इंच सोडून इथे अशी शिलाई मारून घ्यायची. आणि त्याच पद्धतीने ह्या बाजूला पण दोन्ही बाजूला 1-1 इंच सोडून अशी शिलाई मारून घ्यायची चेनला. ठीक आहे. अशा प्रकारे ही चेन आपण शिवून घेणार आहोत. चेन माझी शिवून झाली आहे. तुम्ही बघू शकता हे का अशा पद्धतीने ही चेन मी लावलेली आहे. फक्त आता त्याच्यामध्ये रनर घालायचं आहे. आणि आता आपण कसं आहे, हे चेन इथे उघडीच आहे. रनर आपण घातलं तर निघणार. मग आपल्याला इथे दोन्हीला आपण पायपिंग करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये रनर घालून घेऊया चेनीमध्ये. बघा आता इथे चेन मी रनर घालून घेतलेला आहे चेनीला. आता इथे काय करायचं बघा, असं मी आता ह्याच कापडाचा एक पीस घेतलेला आहे. आता तो पीस इथे शिवून असं ह्याला अशा पद्धतीने शिवून इथे असं पायपिंग करून घेणार आहे. बघा अशाच पद्धतीने इकडे पण पायपिंग करून घेणार आहे. ठीक आहे. मी दोन्ही बाजूला पायपिंग करून घेतलेली आहे बरं का. आता आपली अशा प्रकारे ही बॅग तयार झाली आहे. आतमध्ये स्पेस पण तुम्ही बघू शकता. तुम्ही टिफिन बॅग म्हणून पण ह्याचा वापर करू शकता. बघा बेस पण एकदम चांगला मोठ्या पद्धतीने आपला तयार झाला आहे. ठीक आहे. कशी वाटली बॅग मग? छान आहे ना? चला तर मग पटकन बनवायला घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.